नमस्कार, राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। संभाजीनगर येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने जालना जिल्ह्यात घनसावंगी व परतूर तालुक्यात स्थलांतरित ऊसतोड कामगार प्रकल्प चालू असून सदर प्रकल्पाअंतर्गत ऊसतोड कामगार यांच्यासाठी आरोग्य, पोषण व शिक्षण सेवा खात्रीशीर मिळण्यासाठी काम केले जात आहे। प्रकल्पात आरोग्य, पोषण व शिक्षण, उपजीविका या विषयावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे। जिल्ह्यातील घनसावंगी व परतूर तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीमध्ये पोषण प्रशिक्षण व पोषण पंगत कार्यक्रम राबविण्यात येत आहे। ऊसतोड कामगार कुटुंबातील गरोदर, स्तनदा माता व मुले यांना पोषणाचे महत्त्व व आरोग्य काळजी बाबत प्रशिक्षित केले जात आहे, ज्यामध्ये गावस्तरीय पोषण महत्त्व व पोषण पंगत कार्यक्रम घेण्यात येत आहे, ज्यामध्ये मुलांना प्रशिक्षक विष्णू पिवळ यांनी पोषण आणि आरोग्य विषयक सविस्तर मार्गदर्शन केले, ज्यामध्ये पोषण व सदृढ आरोग्य संकल्पना, पोषणाचे महत्त्व व कमतरता, अन्नातील 12 घटकांचे महत्त्व, अन्न घटकांचे स्रोत, फळे, प्रात्यक्षिक व प्रत्यक्ष वाटप या संबंधी कृतीसह माहिती दिली। कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा समन्वयक श्री कुऱ्हाडे यांनी प्रकल्पाचा व पोषण कार्यक्रम उद्देश व MGVS च्या कार्याची ओळख करून दिली। यावेळी ऊसतोड कामगार समितीचे सदस्य श्री पवार, शालेय समितीचे अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, गरोदर, स्तनदा महिला, पुरुष आणि 61 मुले-मुली उपस्थित होते। शेवटी सर्व उपस्थित मुलांना पौष्टिक 12 अन्न घटकयुक्त पोषण पंगत देण्यात आली। पालीची शेप सरळ तुमची तुम्ही उड्या मारती, घरामध्ये पाली असतात आपल्या त्याच्यावर फळा मारतो, मी शेप करते, खाली उड्या मारते नाही का, बरं उड्या मारते। आपण पहिल्यापासून याला काय म्हणतो, इंग्लिश मध्ये ऍपल ना, आपण इंग्लिश मध्ये म्हणायचं, बरोबर आहे की नाही। आणि मग सगळ्यात आपण दवाखान्यात आपण पण बघायला गेलो ऍपल घेत त्याला, बरोबर आहे की नाही। आता हे झालं फळ, हे काय आहे, हे पालन फळ कोणतं कोणतं आहे, वाळलेली फळ, सुके फळे कोणते कोणते, किती वाळलेला असतात, खारी काय, बदाम, हे काय, हे काय आहे, वाळलेले फळे, बरोबर आहे की नाही। लक्षात आलं ना। आता डबल, टेकडीवर झाड होते, टेकडीवर झाड होते, झाडाला खोड होते, खोडाला फांद्या होत्या, फांद्याला फळं होती, पुढे काय होती, हा आता सगळं मग तुम्ही बोलत नाही का। टेकडीवर झाड होते, झाडाला खोड होते, खोडाला फांद्या होत्या, फांद्याला फळं होती, समोर त्याला पानं होती। मी तुकाराम कुऱ्हाडे, जिल्हा समन्वयक जालना मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेमध्ये ऊसतोड कामगार प्रकल्प या अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये 2 तालुक्यामध्ये आपण काम करत आहे। त्यामध्ये घनसावंगी आणि परतूर या दोन्ही तालुक्यामध्ये 30 ग्रामपंचायतमध्ये ऊसतोड कामगाराचे कुटुंब, यांचे महिला, मुलं आणि कामगार यांच्यासोबत आम्ही आरोग्य, पोषण, शिक्षण आणि उपजीविका यासोबत काम करत आहोत। या विषयावरती यामध्ये प्रामुख्याने ऊसतोड कामगारांच्या सध्या आपण मुलांसाठी पोषण कार्यक्रम आयोजित करत आहोत, ज्यामध्ये मुलांना पोषणाच्या विविध बाबतीत माहिती देऊन त्यांना पोषण पंगत सुद्धा देत आहोत। म्हणजे त्यांना प्रत्यक्षात प्रात्यक्षिकरित्या फळ, फ्रूट्स
अंडी, दुग्धजन्य पदार्थ, जे काही 12 अन्न घटक समूह आहेत या बाबतीत आपण माहिती देत आहोत आणि ते 12 अन्न घटक समूह का आवश्यक आहेत त्यांच्या पोषणामध्ये त्याचे महत्त्वसुद्धा त्यांना समजून सांगत आहोत आणि त्याचसोबत त्यांना ते खायला पण देत आहोत. म्हणजे हा जो कार्यक्रम आहे मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेमार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी पोषण, परिपोषण आणि पोषण पंगत असा हा कार्यक्रम आहे. आज जामतांड्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे. धन्यवाद. आपल्या जिल्हा परिषद शाळा जामतांडा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य जो हेतू आहे तो म्हणजे सकस आणि पोषण आहार त्याची ओळख व्हावी आणि तो आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहार आहे ते आपल्याला एकंदरीत लक्षात आलं पाहिजे. हा कार्यक्रम आपण